नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 516. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाने सचिन किसन खांडेकर विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणात 9 डिसेंबर 2025ला जो एक महत्त्वपूर्ण न्याय निर्णय दिला आहे त्याची आपण चर्चा करणार. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर एखादा कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाला तर त्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय आहे. पण त्यात ज्या निर्णया अटी व शर्ती टाकलेल्या आहेत त्यामध्ये अशी एक अट आहे की दिवंगत कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर त्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. पण ही अट मात्र खाजगी शाळा असेल, खाजगी संस्थेची जी शाळा असेल त्यामध्ये जे शिक्षक असतील किंवा कर्मचारी असतील, शिक्षक आहेत तर कर्मचारी यांच्या बाबतीत लागू नाही, असा निर्णय या सचिन किसन खांडेकर विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि ह्याच्या बातम्या, हा जो महत्त्वपूर्ण निर्णय देतात ह्याची ही जी बातमी आहे ती काही अनेक वृत्तपत्रामध्ये आली आणि या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यापैकी काही लोकांनी या न्याय निर्णयावर व्हिडिओ करावा अशी विनंती केली आणि त्यांनी त्या विनंती लक्षात घेऊनच आजचा हा व्हिडिओ करतो. तर मित्रांनो, आपण प्रथम पाहूया ह्या अर्जातले अर्जदार कोण आहेत. एक सचिन किसन खांडेकर, म्हणजे वादी नंबर 1. वादी नंबर 2 कोण आहेत? धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळी. आणि रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी आहेत राज्य सरकार, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट, प्रिन्सिपल सेक्रेटरी GAD, डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन कोल्हापूर आणि एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद सांगली. आता या प्रकरणातले आपण प्रथम वस्तुस्थिती समजून घ्या. या प्रकरणामध्ये काय आहे, हे जे सचिन खांडेकर आहेत यांचे वडील 14 जून 1999 ह्या धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये पिऊन म्हणून लागले होते. आता याला आल्यानंतर यांची जी नेमणूक होती ती एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद सांगली म्हणजे प्रतिवादी 4 आहेत, यांनी याला 28 मार्च 2001ला ॲप्रुव्हल दिलेलं होतं. आता त्यानंतर मात्र ह्या अर्जदार जे सचिन खांडेकर आहेत त्यांचे वडील वारले. केव्हा मारले? 28 डिसेंबर 2014मध्ये मारले आणि तेव्हा ते सेवेमध्ये होते. आणि मग त्यांना जी काही मुलं होती त्यातला हा अर्जदार होता. पण जेव्हा ते अर्जदाराचे वडील वारले तेव्हा हा अज्ञान होता. परंतु हा मेजर जो झाला 4 डिसेंबर 2023ला मेजर झाला आणि हा सर्वात मोठा मुलगा होता आणि म्हणून मग त्यांनी कंपॅशन म्हणजे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळावी. म्हणजे त्यांचे वडील पिऊन म्हणून होते, ते सेवेत असताना वारले होते, म्हणून आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळावी असा अर्ज त्यांनी केला. केव्हा? तो मेजर झाल्यानंतर. मग साहजिकच संस्थेने केलं आणि संस्थेने काय केलं, संस्थेने अर्ज जो आहे त्यांना अपॉइंट केलं, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय आहे आणि त्यांना अपॉइंट केलं आणि मग त्याचं जरा अप्रुव्हल घेण्याकरता एज्युकेशन ऑफिसरकडे पाठवलं. आणि एज्युकेशन ऑफिसरने काय केलं, हे पहिल्यांदा यांना जे नेमणूक केलेली होती त्यांनी फक्त 3 वर्षाकरता आणि मंथली मानधनावर ऑनरेबल केली. आणि मग प्रस्ताव एज्युकेशन ऑफिसरकडे पाठवला की यांना मान्यता मिळावी. कारण ही जी शाळा होती, जे धुळदेव शिक्षण प्रसारक मंडळातर्फे चालवली जी शाळा होती सांगलीमधली, त्या शाळेला ग्रँट मिळत होती. आणि ग्रँट केव्हा मिळते? एखाद्या शाळेमधल्या ज्या पदावर नेमणूक केली जाते त्याला मान्यता मिळावी लागते शिक्षणाधिकाऱ्याकडून, म्हणून मग त्यांना ग्रँट मिळते. आणि म्हणून संस्थेने या अर्जदारांना अपॉइंट केलं 3 वर्षाकरता आणि प्रस्ताव पाठवला जिल्हा परिषद सांगलीकडे की यांना तुम्ही ॲप्रुव्हल द्या. आणि मग हे मागितलं अप्रुव्हल 28 डिसेंबर 2024ला, म्हणजे अपॉइंट केल्यानंतर अप्रुव्हल मागितलं. अप्रुव्हल मागितल्यानंतर एज्युकेशन म्हणजे प्रतिवादी 4ने हे रिजेक्ट केलं की हे तुम्हाला
तुम्ही जे प्रस्ताव केलेला आहे की पदाला मान्यता द्यावा किंवा अर्जदारांच्या नेमणूक केली त्याला मान्यता द्यावी, हा प्रस्ताव नाकारला. आणि कारण काय दिलं? कारण दिलं की शासनाने 21 डिसेंबर 2017 ज्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संबंधामध्ये सामान्य प्रशासन विभागाने GR काढलेला आहे. त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जो दिवंगत कर्मचारी असेल तर त्याला 3 किंवा अधिक अपत्य असतील तर त्यांना त्यांच्या वारसाला म्हणजे दिवंगत कर्मचाऱ्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. आणि इथे तर अर्जदारांचे जे वडील होते, जे वारले, जे शाळेमध्ये शिक्षक होते, त्यांना 3 म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी होती, म्हणजे 3 अपत्य होती. आणि म्हणून त्यांनी जी संस्थेने जी नेमणूक केलेली आहे त्याला मान्यता काही देता येणार. आणि मग अनुकंपा म्हणून मग काय केलं? म्हणून ही संस्था आणि अर्जदार जे सचिन खांडेकर यांनी दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन केलं. मग म्हणजे उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन केल्यानंतर तिथे दोन्ही बाजू उच्च न्यायालयाने ऐकून घेतल्या. अर्जदारांच्या वकिलांनी तर असंच मांडलं की ह्या 3 अपत्याची अट आहे, ही अट काही लागू नाही खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे एज्युकेशन ऑफिसरनी ही जी मान्यता नाकारलेली आहे ते चुकीचं आहे. शासनातर्फे जे वकील होते त्यांनी काय मुद्दा मांडला की महाराष्ट्र जे MCS म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा कंसात डिक्लरेशन ऑफ स्मॉल फर्म म्हणजे अल्प कुटुंबाचं जे डिक्लरेशन रूल्स केले 2005चे ते किंवा त्यांच्या नियमाप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला 3 पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्यांना काही नियुक्ती देता येणार नाही. परंतु उच्च न्यायालयाने असं सांगितलं की हा प्रश्न आहे, म्हणजे खाजगी शाळेतील जे शिक्षक असतील किंवा शिक्षिका असतील त्यातल्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच 19 नोव्हेंबर 2015ला छाया दीपक चहारे विरुद्ध डायरेक्टर ऑफ एज्युकेशन या प्रकरणामध्ये दिला आहे. हा निर्णय दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचने. आणि त्या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि खांडेकर यांनी जो अर्ज केला आहे त्या प्रकरणातील वस्तुस्थिती सारखीच आहे. कारण त्या निर्णयामध्ये जे काय उच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवली ती निरीक्षणं देखील या सचिन खांडेकर विरुद्ध महाराष्ट्र या प्रकरणामधल्या निकालपत्रात मुंबई उच्च न्यायालयाने उद्धृत केली. आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं त्या निकालामध्ये की 28 मार्च 2001चा जो शासन निर्णय आहे की ज्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की कर्मचाऱ्याला दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर 2001 नंतर 3रं जर अपत्य असेल तर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय नाही. हा शासन निर्णय फक्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये लागू आहे आणि तो काही खाजगी शाळेतील संस्थांतल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू नाही. त्याचबरोबर जे डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली ज्याला म्हटलं आहे की लहान कुटुंबाचं बद्दलचे वचनपत्र द्यायचं आहे ते जे नियम केलेले 2000 ते देखील नियम शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे. आणि उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं की अर्जदारांच्या वकिलांनी जसं मांडलेलं आहे की त्याप्रमाणे 28 मार्च 2001चा शासन निर्णय किंवा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005 हे खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये लागू नाहीत. आणि जो उच्च न्यायालयाने छाया दीपक चहारे विरुद्ध डायरेक्टर ऑफ एज्युकेशनमध्ये निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेही म्हणजे तो गैर आहे, चुकीचा आहे असं काही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याचं काहीही प्रतिवादींतर्फे दृष्टीपत्तीस आणून देण्यात आलेलं नाही. आणि ह्या जर गोष्टी लक्षात घेतल्या कारण 28 मार्च 2001चा शासन निर्णय किंवा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005 हे शासकीय कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत. 28 मार्च 2001च्या शासन निर्णयामध्ये तर वरच्या हेडिंगमध्येच म्हटलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत. आणि म्हणून श्री खांडेकर यांची जी अर्जदार 2 म्हणजे
धुळपदेव शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांना जे नेमणूक दिलेली अनुकंपा असेल ती योग्यच आहे. आणि त्याला जे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याला जे ॲप्रुव्हल त्याला मंजुरी दिलेली नाही हे चुकीचं आहे असं यामध्ये उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आणि ताबडतोब त्यांना एक सूचना दिल्या. थोडक्यात हा जो रिट पिटिशन केला होता तो मंजूर केला आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की ताबडतोब तुम्ही जी नेमणूक केलेली आहे सचिन खांडेकर यांची कोणी अर्जदार धुळपदेव शिक्षण प्रसारक मंडळी आहे आणि त्यांनी जो प्रस्ताव पाठवलेला आहे मान्यतेसाठी तो प्रस्ताव तातडीने मान्य करावा आणि त्याबरोबरच त्या अर्जदाराला सर्व कॉन्सिक्वेन्शियल बेनिफिट्स द्यावे असा एक महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी निर्णय दिला. मित्रांनो, हे लक्षात घ्या की थोडक्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 हे खाजगी शाळेतील शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू नाहीत. त्याचबरोबर 28 मार्च 2001चा जो शासन निर्णय आहे, ज्या शासन निर्णयाद्वारे ही अट घातलेली आहे की 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य असेल तर दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देय नाही, ही अट खाजगी शाळेतील किंवा खाजगी संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला लागू नये. हा महत्त्वाचा एक निर्णय आहे. आणि मग काही मला कर्मचारी बंधू आणि भगिनींनी विनंती केली होती की हा व्हिडिओ करावा म्हणून आज व्हिडिओ केला आहे. मित्रांनो, आपल्या माहितीकरता म्हणून मी 28 मार्च 2001चा जो शासन निर्णय शासनाने काढलेला आहे की ज्याच्यामध्ये हे स्पष्ट दिसतं आहे की हा निर्णय आहे जो फक्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागेल. तो शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देखील यासोबत दिलेली आहे. मित्रांनो, खूप वेळ झाला, इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर इतर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास करा. येथेच थांबतो. पुन्हा आपण लवकरच भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.